बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। सिंहगड परिसरातील रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एकता नगर, विठ्ठलनगर या परिसरात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं। इथल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुणे पालिकेकडून तात्पुरत्या निवासाची सोय सुद्धा या परिसरातील नागरिकांना करण्यात आली आहे। सर्व नागरिकांना पुणे महानगरपालिकेमार्फत अतितातडीचा धोक्याचा इशारा देण्यात येत आहे। सद्यस्थितीत आताच मेसेज आलेला आहे पाटबंधारेकडनं की बाबा 35,000 क्युसेकनी पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे। तसेच हा विसर्ग कोणत्याही क्षणी 45,000 ते 50,000 क्युसेक पर्यंत सोडण्याची दाट शक्यता आहे। तरी इथल्या जे पूरबाधित क्षेत्रातील नागरिक आहेत त्यांनी आपापली वाहने, आपापल्या मौल्यवान वस्तू आणि स्वतःला सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून घ्यावे ही विनंती। तर या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। पाहूयात। खडकवासला धरणामधून सध्या 45,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। आपण सध्या पाहतोय की या मुठा नदीपात्रामध्ये जे आहे ते 45,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। खरं तर सकाळी 6 वाजल्यापासूनच हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। घाटमाथ्यावरती पाऊस बरसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून सध्या जे आहे ते पाणी या नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीने नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। खरं तर जेव्हापासून हे पाणी सोडण्यात आलं तेव्हापासूनच प्रशासनानं जे आहे ते नदी काठच्या आणि पूररेषेच्या आसपास राहणाऱ्या लोकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपली वाहनं आहेत, महत्वाच्या वस्तू आहेत, त्या व्यवस्थित ठिकाणी, योग्य ठिकाणी जे आहे ते स्थलांतरित करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं। गाड्या स्थलांतरित करण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं होतं। खरं तर सकाळपासून हा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येतोय। हळूहळू घाटमाथ्यावर पाऊस होतोय त्याच्यामुळे हा विसर्ग वाढवावा लागतोय आणि हा विसर्ग 50,000 क्युसेक्स पर्यंत वाढवला जाऊ शकतो असं प्रशासनानं सांगितलेलं आहे। खरं तर आता हे जे पाणी आपण पाहतोय पाणी सोडलेलं, हे पाणी सध्या धरणाच्या 11 दरवाजांमधून जे आहे ते पूर्ण वेगाने आपल्याला सोडलेलं पाहायला मिळते। त्यामुळं प्रवाहाचा वेग देखील वाढलेला आहे। त्यामुळं एकता नगरी असेल किंवा पुलाची वाडी असेल किंवा मग विठ्ठल नगरी असेल या भागामधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनानं दिलेला पाहायला मिळते। या नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतरणासाठी जी आहे ती सोय जी आहे ती सनसिटी बॅडमिंटन हॉल या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या नागरिकांकडे पर्यायी राहण्याची व्यवस्था नाहीये त्या नागरिकांसाठी या ठिकाणी या हॉलमध्ये सनसिटी बॅडमिंटन हॉलमध्ये जी आहे ती पर्यायी व्यवस्था राहण्यासाठीची करण्यात आलेली आहे। प्रशासनानं जे आहे ते सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि घाटमाथ्यावर सध्या पाऊस सुरू असल्यामुळं आणखी पाणी सोडलं जाऊ शकतं असे देखील प्रशासनानं सांगितलेलं आहे। त्यामुळं हे पाणी आता पाऊस कधी थांबणार आणि त्यानंतर हे पाणी कधी ओसरणार याकडे पुणेकरांचं लक्ष जरी लागलेलं असलं तरी सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। काळजीचं आवाहन देखील प्रशासनाने केलेलं पाहायला मिळते। पालिकेकडून देखील पर्यायी व्यवस्था काही ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील पुणे महापालिकेकडून देखील करण्यात आलेलं आहे। जय महाराष्ट्र न्यूजसाठी निखिल सुकरे, पुणे।